नमस्कार, माझं नाव गणेश पंडित. मी सर्किट हाऊसमध्ये चिंतामण धुरंधर हे कॅरेक्टर करतो. माझ्या आधी ते कॅरेक्टर जवळपास 279 प्रयोग भूषण कडू नावाच्या तगड्या नटाने केले. त्यामुळे माझ्यावर तसंही दडपण होतं. त्यातून परत दडपण ह्या गोष्टीचंही होतं, की संजय नार्वेकर बरोबर काम करायचं. कारण अख्ख्या म्हणजे अख्ख्या नाटकाची एनर्जी तो एकटा माणूस देतो. म्हणजे ही त्या एनर्जीसाठी आणि त्याच्या परफॉर्मन्ससाठी, त्याच्या टायमिंगसाठी फेमस असलेला एवढा मोठा नट त्याच्यासमोर उभं राहणं एवढं सोपं नाही. पण अगोदर दडपण होतं. हळू-हळू, हळू-हळू मी रुळत गेलो त्यात. खूप मजा येते आता काम करताना आणि मला खरंच सांगतो हे या सगळ्यांनी खूप सांभाळूनही घेतलंय आणि मला खूप बूस्टही केलंय, की "तू करू शकतोय, तू कर." मुळात माझं नाव कुठून डोक्यात आलं केंकरे सरांच्या माहितीने आणि जवळपास 18 वर्षांनी मी परत रंगभूमीवर अभिनेता म्हणून काम करायला लागलो. अदरवाईज आतापर्यंत लेखक, दिग्दर्शक म्हणून काही नाटकं केली. मी या अगोदरचं नाटक सुद्धा जो फारसच होता परत केंकरे सरांचाच ती तिचा दादला आणि मधला ते माझं शेवटचं नाटक व्यावसायिक आणि त्याच्यानंतरचं नाटक हे सर्किट हाऊस आणि दोन्ही नाटकांचं दिग्दर्शक माझं सेम आहे. पण ओव्हरऑल आता बघायला गेलं तर टेन्शन खूप आहे. पण आता ऑडियन्सचा रिस्पॉन्स आणि ओव्हरऑल सगळं बघता असं वाटतंय की अभिनेता म्हणून अजूनही एक्सेप्टन्स आहे मला. अजूनही लोक स्वीकारतायत. त्यामुळे खूप मजा येते. त्यातून हा फार्स आहे. फार्स करताना एक वेगळी एनर्जी, वेगळी मजा लावायला लागते. कारण फार्समध्ये मूर्खपणाच असतो सगळा आणि तो मूर्खपणा तुम्हाला जास्त कन्व्हिक्शनने सादर करावा लागतो. सो तिकडे अभिनेता म्हणूनही बऱ्यापैकी कस लागतो सगळ्यांचा आणि आत्ता ते करताना खूप मजा येते. सगळ्यांचं ओव्हरऑल टीमवर्क आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत आहेत डेफिनेटली. पण खूप वर्षांनी सर्किट हाऊस करायला खूप मजा येते आणि खरंच सांगतो की सर्किट हाऊसच्या या टीम कडून मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतोय की सर्किट हाऊस बघायला या. सुजान नागरिक संविधान लय पुढे गेलाय हा. कर 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 पोलिसांना फोन कर. फोन कर, त्यांना सांग खून घडलाय आणि आम्ही दोघं इकडे आहोत. पोलीस येतील, मंत्री म्हणून मला घरी सोडून देतील आणि तुला आहे ना टायर मध्ये घालून पोकळ बांबूचे देतील ना फचान फचान. चांगला तुझा सुजान नागरिक. मुळात भूषण हे कॅरेक्टर करायचा आणि ते मी पाहिलंय पर्सनली. म्हणजे मी अजिबात हे ऑब्व्हियसली जी माणसं हे दोन्ही प्रयोग बघतील आमचे दोघांचे त्या दोघांनी ते नकळत का होईना पण ते कम्पॅरिझन होतच. पण तरी सुद्धा एक गोष्ट माझ्यासाठी क्लिअर होती की भूषणचा परफॉर्मन्स बघितला असल्यामुळे मला काय करायचं नाहीये हे क्लिअर होतं. त्यामुळे मला काय करायचंय इतकंच शोधायचं होतं माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आमची बाकी म्हणजे इव्हन आमची परफॉर्मन्सची पद्धत आमची शरीर यष्टी पासून सगळंच वेगवेगळे. त्यामुळे तो जे काही करत होता ते मला झेपणं शक्य नाही या शारीरिक स्थितीला. तो स्लॅपस्टिक आणि यात तो मास्टर आहे जवळपास. सो त्याचे खूप प्लस पॉइंट्स आहेत त्याच्याकडे. तो डान्सर चांगला आहे, तो स्लॅपस्टिक कॉमेडियन चांगला आहे, त्याच्या स्वतःच्या जागा काढण्याची पद्धत खूप वेगळी आहे. माझी स्वतःची वेगळी पद्धत आहे. पण मजा अशी आहे की आपापले स्ट्रॉंग पॉइंट्स आपल्याला माहिती पाहिजेत, तसे आपापले वीक पॉइंट्स पण आपल्याला माहिती पाहिजे. माझ्या फिजिकल कंडिशनला मी स्लॅपस्टिक कितीही केलं तरी ते एक्सेप्टेबल नाही आणि म्हणून मी त्या फंदातच नाही पडलो. मी कॅरेक्टर माझ्या पद्धतीने कसं डेव्हलप करता येईल त्याच्यावर काम केलं आणि आता लोक 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 त्यालाही तितकाच प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे लोकांना चिंतामण धुरंधर मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हे कॅरेक्टर गणेश पंडित करतोय किंवा अजून कोणी करतोय ह्यात इंटरेस्ट नाहीये हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे या नाटकातला एक भाग असणं गरजेचं आहे. या नाटकात ऍज अन ऍक्टर दिसणं गरजेचं नाही. त्यामुळे ते कॅरेक्टर महत्वाचं आहे. त्यामुळे मला खूप मजा येते आणि बाकीचे लोक मला खूप सांभाळूनही घेत आहेत. मी करत असलेल्या कॅरेक्टरला अजून सपोर्ट कसा करता येईल याच्याकडे ते खूप प्रकर्षाने लक्ष देतात. ज्याचा संजय दादासारखा म्हणजे एवढा मोठा नट आहे. पण मी संजयला ओळखतो, तो साधारण इंटर कॉलेजला तो डिरेक्ट करायचा, मी स्वतः काम करायचो दुसऱ्या कॉलेजमधून, तेव्हापासून ओळखतोय.
म्हणजे साधारण काहीच नाही तरी 30-35 वर्ष झाली असतील. पण आजही तो माणूस त्याच एनर्जीत काम करतोय जी एनर्जी त्या काळात त्याची होती. हे मला शक्य नाहीये. म्हणजे त्यामुळे त्याची एनर्जी मॅच करण्यासाठी म्हणून आम्हाला सगळ्यांना ती एनर्जी लावायला लागते आणि त्याच्यामुळे ती एनर्जी आमची सगळ्यांची मिळून ऑडियन्स मध्ये कन्वे जास्त होते आणि लोकांना मजा येते. सो ओव्हरऑल मला माझ्या कॅरेक्टर बद्दल किंवा हे भूषणने केलं होतं याचं दडपण डेफिनेटली होतं, पण ते हळूहळू नाहीसं झालंय. म्हणजे ते गेलंय जवळपास. म्हणजे कदाचित भूषणने उद्या येऊन हा प्रयोग बघितला तरी त्याला तो आवडेल प्रेक्षक म्हणून बघायला असं वाटतंय मला, कारण मी त्याला चांगला ओळखतो. आम्ही खूप जुने मित्र. डोळे फाडून बघू नको रांडिओ, मिसेस धुरंधर आहेत त्या. कसं काय प्रेक्षकांचा रिस्पॉन्स नाटकासाठी उत्तम आहे. आता अजूनही तुलना होते की नाही हे मला कोणी सांगितलेलं नाही. फक्त कालच्या दीनानाथच्या प्रयोगाला एक माणूस येऊन सांगून गेला की मी अगोदरचं सुद्धा पाहिलंय, मी भूषण कडूंचं सुद्धा काम पाहिलंय आणि तुमचं सुद्धा पाहिलंय, तुम्ही खूप वेगळं वाटता. अजिबात त्या माणसाची कुठेही छाप तुमच्यावर वाटत नाही. त्यांनाही तितकीच मजा आली बघायला. त्यामुळे ही चांगली कॉम्प्लिमेंट आहे असं वाटतंय. तुझ्याकडे दुसरा कुठला प्लॅन आहे का? कंचा प्लॅन बी. शाबास रे गड्या. म्हणजे आपण विषय मिटवतो. यो पण प्लॅन चांगला आहे. फक्त ह्याच्यात जरा शब्द टाक म्हणजे मला कळलं. ही अगोदरचं नाटक मी पाहिलेलं आहे, पण ते सगळं बाकीच्या टीमने पाहिलेलं नाही. ऑलमोस्ट खूप लोकांनी पाहिलेलं नाही आणि ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण ते आत्ता करत असलेलं नाटक हे आमचं नाटक आहे. त्याचा अगोदरच्या नाटकाशी काही संबंध नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना मजा येते हे करायला. खूप फ्रेश वाटतंय करताना. हे जुनं नाटक आम्ही परत करतोय असं कुठेही फील नाहीये त्याचा ओव्हरऑल. बाकी धमाल आहे. प्रेक्षक आता उचलतायत. आमच्या काही स्टाईल्स आहेत, आमचे काही पंचेस आहेत, जे आम्ही काही वर्कआउट केलेल्या जागा आहेत, या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि त्या त्यांना तितक्याच आवडतायत, भावतायत. म्हणजे लोक काही गोष्टी तर स्वतःहून बोलायला सुरुवात करतात त्यातल्या नंतर. सो ही खूप सकारात्मक बाजू आहे नवीन टीम असण्याची सुद्धा असं वाटतं. नाडी कापडावानी लागती हवं. नाडी हाताला लागणं. टेड झाल्यावरच नाडी हाताला लागणं होते. अरे मुर्दा ते चिकन दिसणार आहे. हाय नमस्कार, मी माधुरी जोशी. नाटकाची गोष्ट मी पूर्ण रिव्हील नाही करू शकत, पण एकंदरीत सर्किट हाऊसवर मंत्री अपोजिशन पार्टीच्या पीएला घेऊन येतो आणि पूर्ण फार्स कॉमेडी नाटक आहे. पूर्ण कॉमेडी आहे. म्हणजे कुठेही असं नाहीये की कुठे इमोशनल आहे किंवा कुठे काय आहे. फुल फार्स कॉमेडी नाटक हे आहे. या सर्किट हाऊस मधली मी एक सर्किट आहे. ह्याच्यामध्ये मी जी अपोजिशन पार्टीवाली जी पीए दाखवलेली आहे डॉली, तिचा रोल मी करते आहे. खूप छान कॅरेक्टर आहे डॉली. एक बबली असं आणि एक आपण म्हणतो ना की सर्किट आहे का तू, तसं माझं कॅरेक्टर आहे की तिला 4 वेळा मंत्री सांगतो की बाबा तू लपून बस, बाहेर येऊ नको, आणि ती तेवढ्या वेळा बाहेर येते. असं ते एक गोंडस असं कॅरेक्टर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नवरा बायकोने एकत्र आंघोळ केली की एकमेकांबद्दल प्रेम वाढतो म्हणजे. रोमॅन्टिक आहे. खूप सुंदर होता, खूप छान. म्हणजे आमची आधीची पण टीम खूप सुंदर होती. एक फॅमिलियर टीम होती. आधी पण आम्ही एवढीच धमाल मस्ती करायचो आणि आताही तेवढीच धमाल मस्ती आम्ही करतो आहोत. आमची पूर्ण टीम तशी बघायला गेली तर गणेश दादा आहे, सावित्रीताई आहे, कृष्णा आहे, नामांतर आहे.
सगळेच कलाकार तेवढेच ताकदीचे आहेत आता सुद्धा. आणि मला ह्या नाटकाबद्दल अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटेल, की मध्यंतरी रंगीला रे नाटक आलं होतं संजय सरांचं. तेव्हा ना जेव्हा ते पोस्टर आउट झालं ना, तेव्हा लोकांनी खाली कमेंट बॉक्समध्ये नाटकाचे डायलॉग्स लिहिले होते. तसं सेम सर्किट हाऊसच्या बाबतीत झालेलं आहे, की लोक कमेंटमध्ये डायलॉग्स लिहितायत. एवढं लोकांना सर्किट हाऊस माहितीये किंवा लोकांना ते आवडतं. आणि त्यानंतरही लोकांचा रिस्पॉन्स खूपच सुंदर आहे या नाटकासाठी. तेवढ्याच ताकदीचा आहे. पहिला हप्ता गावला, दुसरा हप्ता काढायचा ना. खरं सांगू, मी जेव्हा पहिल्यांदा या नाटकासाठी माझं सिलेक्शन झालं, तेव्हा मी 1.5 दिवसात या नाटकासाठी उभे राहिले होते. आणि मला काहीच माहित नव्हतं या नाटकाबद्दल, काहीही माहित नव्हतं. मला व्हिडिओ मिळाला. तो व्हिडिओ पाहून मी जेव्हा या नाटकासाठी सुरुवात म्हणजे तयारी करायला लागले, तेव्हा पहिल्यांदा मला असं झालं होतं, की बापरे, मी करू शकेल का नाही. पण संजय सर म्हणा किंवा बाकीची टीम म्हणा, यांनी इतकं सांभाळून घेतलं. म्हणजे मला असं झालं होतं, की अरे यार, समोर संजय सर आहे आणि मी 1.5 दिवसात या नाटकासाठी उभं राहते, माझं कसं होईल. आणि ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून बघितलेलं असतं किंवा आपण एक फॉलो करतो, की बापरे, खूप मोठा व्यक्ती आहे, आपल्याला यांच्यासोबत काम करायचंय. तर मला तेव्हा खूप दडपण होतं पहिल्यांदा. पण त्याच्यानंतर सरांनी खूप सांभाळून घेतलं. आणि मेन म्हणजे अजूनही आमच्या छोट्या छोट्या गोष्टी मला सर शिकवत असतात, की हे असं नाही असं करून बघ, असं नाही असं करून बघ. त्यामुळे मला असं दडपण असं कधीच वाटलं नाही. तेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा खरंच असं वाटलेलं मला. पण आता बिलकुल असं दडपण वाटत नाही. खूप खेळीमेळीचं वातावरण असतं आणि खूप छान असतं. तुझा बेलपर्यंत हात पोचला. डायरेक्ट किती पैसे सांगताल इकतच घेतो तुला. राणीओ कोणाचा आवाज काढतोय. अमिताभ बच्चन. अरे तुझी नाही, त्यांची तरी इज्जत ठेवायला पाहिजे. नमस्कार, मी अंकुर वाढवे आणि हे एक सर्किट हाऊस आहे. सर्किट हाऊस जरी सर्वसामान्य सर्किट हाऊस असेल, तसं नाहीये हे. कारण या सर्किट हाऊसमध्ये खूप गोंधळ आहे. आणि मी या सर्किट हाऊसमध्ये एक जासूसचं कॅरेक्टर करतोय, जे की जे मंत्री आहेत पोपटराव चौरे, जे संजय नार्वेकर सर परफॉर्म करतात, त्यांच्या मागावर हा जासूस आला आहे. आणि तो येऊन इथे अडकतो. आणि तो अडकल्यानंतर बाकी काय काय गोंधळ होतात पूर्ण नाटकभर. तर हे खूप मजेशीर आहे आणि एक उत्तम फार्स आहे. आणि 10 वर्षानंतर हे परत रिओपन होते. खूप मजा येते. आणि संजय सर पण आणि इतर सगळे कलाकार खूप मजा करतात. आणि कॅरेक्टर ही एक कॅरेक्टर त्यातलं असं आहे, की या नाटकातलं एक कॅरेक्टर असं आहे, की असं म्हणता येणार नाही की हा उजवा आहे की डावा आहे, पण कमाल मजा येते. संजय सरांसोबतचा एक्सपिरियन्स माझा खूप ग्रेट आहे. कारण सुरुवातीला जेव्हा मी जॉईन झालो होतो, तर तेव्हापासून तर आतापर्यंत सुरुवातीला थोडासा दडपण होतं, की आपण संजय सरांना टीव्हीवर बघितले किंवा चित्रपटात बघितले, आज त्यांच्यासोबत काम करतोय. पण ते दडपण सरांनी 2 मिनिटात घालवलं. कारण ते स्वतःहून मला बोलत, काय सुचतं का वगैरे वगैरे. आणि आजही फक्त नाटकासंदर्भातच नाही, इतर कुठल्याही गोष्टीचं सजेशन किंवा काही बोलायचं असेल तर असं सहज आम्ही फोन करू शकतो. किंवा मध्यंतरी लॉकडाऊन मध्ये पण संजय सरांचे फोन यायचे, की कसं चाललंय, काय चाललंय, कुठे आहेस. तर मला असं वाटतं, की संजय सर एक ऍक्टर म्हणून जेवढे मोठे आहेत, तेवढेच एक माणूस म्हणून मोठे आहेत. आणि त्यामुळे संजय सरांना एक मित्र किंवा मग एक गुरु असं म्हणायला हरकत नाही. विजय सर हे मला शिकवायला होते अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला. आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. कारण हे एक काय म्हणतात ते कॅप्टन ऑफ द शिप जे डिरेक्टर असतात, ते त्याच पद्धतीचे आहेत. कमाल काम होतं. खूप मजा आली. अभिनय कारण असं आपण एक निवडू शकत नाही, की रंगभूमी किंवा टीव्ही सिरियल. पण हा, तिथे एक
महत्वाचा धागा आहे तो म्हणजे अभिनय, कारण तिथेही अभिनयच करावा लागतो, इथेही अभिनयच करावा लागतो. देख रहा था अंदर मिस्टर चावले और मिसेस लोगों डांस कर रही थी और एक जेव्हा आधी पण हे नाटक होतं तेव्हा पण ह्या नाटकाने धमाल केली होती, आणि जेव्हा रिओ पण होणार होतं तेव्हा माहित होतं, कन्फर्म होतं की हे नाटक आहेच धमाल. आणि त्यातल्या त्यात संजय नार्वेकर सर असल्यानंतर ते धमाल अजून वाढते. खरं तर जेव्हा मधल्या काळात नाटक बंद होतं तेव्हा खूप आम्ही मिस करायचो, कारण ह्या नाटकातल्या गमती जमती आणि नाटकाच्या बाहेरही म्हणजे बॅकस्टेजलाही ज्या गमती शमती आहेत त्या खूप मिस करायचो. आता त्या सगळ्या करायला मिळतात आणि खूप मजा आहे. प्रेक्षकांनी तेव्हा पण खूप हे नाटक डोक्यावर उचलून धरलं होतं आणि आताही खूप छान प्रतिसाद आहे, कारण ह्या नाटकातली जी गंमत आहे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपभोगता येते, आनंद घेता येतो त्याचा. आणि त्यामुळे अशी मिश्र प्रतिक्रिया अजिबात नाही, एकच प्रतिक्रिया आहे, कमाल. मी आता इकडे डान्स क्लास उघडायचे बघत होतो. नमस्कार, माझं नाव सावित्री मेधातुल आणि मी सर्किट हाऊस या नाटकात मैना चावरे ही भूमिका करते. हे नाटक एक धमाल फार्सिकल नाटक आहे. सर्किट हाऊस म्हणजे शासनाचं सर्किट हाऊस असतं, तिथे एक मंत्री येतो आणि त्याच्या बरोबर इतर काही काही विविध कॅरेक्टर्स येत जातात आणि कशी एकात एक गोंधळात गोंधळ निर्माण होत जातात आणि तो मंत्री ते सगळं कसं निभवून नेतो, ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला घालत, ह्याच्याबद्दल हे नाटक आहे. आणि खूप धमाल आणि खूप फास्ट पेस असं हे नाटक आहे. साहेब येत आहे. ते आले की मी पाठवतो, तुम्ही आराम करा. तिकडे जाऊन मी लगेच ही थेरडी पडली की काय? साहेब तुमची घरगुती फुलदाणी फुटली आहे बहुतेक. मी मैना चावरे ही व्यक्तिरेखा करते, जी त्या मंत्र्याची बायको म्हणजे संजय नार्वेकरांच्या बायकोचा रोल मी करते. आणि तुम्हाला जे मंत्र्याची बायको म्हटल्यावर जी एक कॅरेक्टर डोळ्यासमोर येतं त्याला पूर्णतः छेद देणारी अशी ही मैना चावरे आहे. त्यामुळे खूप काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करायला मिळतंय. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिची सगळी ऍटिट्यूड ही आपण जी टिपिकल मंत्र्याची बायको जी सिनेमात किंवा इव्हन मीडियामध्ये बघतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. आणि ती येते आणि आणिकच गोंधळ सगळा कसा वाढतो आणि कसं मग ती शेवटी ती आणि तिचा नवरा म्हणजे मंत्री कसं ते सगळं सावरून येतात ह्याचं ते नाटक. सो गणेश पंडित आहे या नाटकात, ज्याच्याबरोबर माझं हे दुसरं नाटक आहे, त्यामुळे त्याच्याबरोबरची तर केमिस्ट्री खूप चांगली आहे. बाकीचे जे सहकलाकार आहेत त्याच्यात अंकुर आहे जो खूप कसलेला नट आहे आणि अर्थातच संजय सर आहेतच. त्यांच्याकडनं तर प्रत्येक प्रयोगात नवीन काहीतरी शिकायला मिळतं. पण ह्या नाटकाची बाकीची जी टीम आहे ते तसे यंगर ऍक्टर्स आहेत आणि त्यांच्याबरोबरही काम करायला खूप मजा येते, कारण त्यांचा एक काहीतरी वेगळाच पर्स्पेक्टिव्ह असतो, वेगळी काम करायची पद्धत असते, एक वेगळी एनर्जी ते आणतात. आणि ह्या नाटकात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असलेले आणि वेगवेगळ्या वयोगटातले टीम आहे. सो त्या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा येते. काही काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात, काही गोष्टी आपले अनुभव शेअर करायला मिळतात. सो ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज दोन्हीकडे खूप मजा येते. डॉलेंद्र बाहुबली. साहेबांना हात मारा. आता साहेब शिट्टी मारतील. साहेबांनी शिट्टी मारली, आता तुम्ही चपटी मारा. मारा. माझ्यासाठी हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग होता. जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्यासाठी हा जॉनरच नवीन आहे. सो मला हे फारसी
फार्सिकल जॉनर करता येईल का इथपासून मला शंका होती. आणि हे नाटकाला हो म्हणायच्या वेळेला मी गणेशला म्हटलं होतं की अरे गणेश, मी ना फार्सिकल नाटक केलेलं नाहीये याआधी. तेव्हा गणेश मला म्हणाला तू करून तर बघ ना, तुला आवडेल आणि तू करू शकशील, मला माहितीये तू हे करू शकशील. आणि मग रिहर्सल मध्ये हळूहळू तो जॉनर कळत गेला. आणि जसं मी म्हटलं की मी ना एकलव्य आहे थिएटरमध्ये, मी काही कुठला कोर्स केलेला नाही, मी सगळं एक्सपिरियन्स मधनच थिएटर शिकत आले गेली बरीच वर्ष. सो प्रत्येक दिवस, प्रत्येक रिहर्सल, प्रत्येक प्रयोग हा माझ्यासाठी काहीतरी एक नवीन मी शिकत असते. आणि तसंच त्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये अर्थात रीडिंग तर काही फारसं झालं नाही, कारण की नव्याने अर्धी जुनी लोक अर्धी नवी लोक असं होते. पण जे आधी ज्यांनी हे नाटक केलेलं आहे, जसं माधुरी आहे, प्रमोद आहे, हे सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली नवीन लोकांना त्यात इन्क्लूड करण्यासाठी. आणि त्या रिहर्सल्समध्ये त्यांची खूप मदत झाली आम्हाला. आणि रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये हळूहळू हे उलगडत गेलं आणि खूप इंटरेस्टिंग होत गेलं. आणि नंतर ह्या नाटकाचं आणि एक वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक जितकं शहरी ऑडियन्ससाठी चांगलं आहे, आवडतंय, तितकंच हे ग्रामीण भागातही तितकंच पॉप्युलर आहे. सो माझ्यासाठी हाही एक नवीन एक्सपिरियन्स आहे. कारण यापूर्वी मी ज्या प्रकारचं थिएटर केलंय ते हिंदी इंग्लिश थिएटर केलंय, पृथ्वी थिएटर, टाटा थिएटर, तशा प्रिव्हिलेज्ड थिएटर मध्ये काम केलंय. पण अगदी गावात जाऊन किंवा झाडेपट्टीत जाऊन प्रयोग करणं आणि तिथल्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यावर मात करून तितकाच चांगल्या दर्जाचा प्रयोग करणं, हे काय असतं हे माझ्यासाठी खूप नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि त्यामुळे ते काहीतरी एक वेगळं जग मला ह्या नाटकामुळे उलगडलं जातं. सांगितलं ना मी तर कुठंच काही नाही सांगितलं तुम्हाला. पण साहेब आतमध्ये वेगळा आतमध्ये वेगळा एपिसोड काय असणार आहे असं म्हणतोय. नमस्कार, माझं नाव नामांतर कांबळे. हो, आत्ताच सर्किट हाऊसचा शो होतोय शिवाजी मंदिरमध्ये. आणि सर्किट हाऊस हे धमाल फार्स असलेलं नाटक, यामध्ये मी मॅनेजर विद्युत झटके ही भूमिका साकार करतोय. अप्रतिम नाटक आहे. अगोदरही या नाटकाचे शो झालेत आणि मी नव्या टीम मध्ये परत जॉईन झालोय. मी अगोदर या रिप्लेसमेंट केली होती या नाटकामध्ये, पण परत एकदा नव्या टीम सोबत मला काम करताना खूप मजा येते. गौतम जोगळेकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात काम करताना एक वेगळा अनुभव आहे. सगळी टीम खूप छान आहे आणि संजय सरांसोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव आहे. तुझ्या घरी अशी हळद मग तुझी बायको अशी हळद गोळा करते. संध्याकाळचे धंदे कळले रे तिचे. नंतर बघतो बरोबर सापडले ते जाऊ. संजय सोबत काम करायची एक वेगळी म्हणजे की मजा असते, की कारण त्यांच्याकडनं प्रत्येक वेळी प्रत्येक सीन मध्ये गिव्ह अँड टेक असेल किंवा टायमिंग असेल, एक वेगळी शिकायला मिळतं. कारण एक विद्यापीठ आहेत संजय सर म्हणजे काम करताना, की त्यांच्या टायमिंगचा सेन्स असेल किंवा कुठे सिरियस होत आहेत म्हणजे ऐकावं लागतं, की दर असं आपण मोनोटोनस नाही होऊ शकत. म्हणजे प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. गणेश सरांसोबत काम करताना मजा येते. नंतर अंकुर आहे नाटकामध्ये, त्याच्यासोबत एक आमचा सीन आहे जो म्हणजे इंटरव्हलच्या नंतर, तर मजा येते. नाटकात ही सगळी टीम तुफान मजेशीर. आणि फार्स नाटक असल्यामुळे आम्ही म्हणजे नाटकाच्या बाहेर म्हणजे विंगेमध्ये देखील आम्ही मजा मस्ती, आमचं हसत खेळत एक वातावरण असतं आणि त्यामुळे आमचे प्रयोग खूप चांगले होत आहेत. साहेब मला असं म्हणत आहे का घ्यायचं काहीतरी सामान असं ना, आता ते घेऊन येतो पटकन. पण वडील भरणार का? कसलं सामान लग्न करून हानिमूनला आले त्या ज्या कापडात आले होते ती कापड तू खाली घेऊन दिलं ती त्यांना परत करून द्यायची आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का गेले कापड परत करावं म्हणून? परत नमस्कार, माझं नाव कृष्णा चतुर्भुज आणि सर्किट हाऊस या नाटकामध्ये मी वेटरची भूमिका करतोय. तर एकंदर नाटकाचं तुम्ही जर का विचारताय तर हे हा हास्याचा रोलर कोस्टर आहे, जो तुम्हाला हे नाटक बघताना अनुभवता येईलच. आणि ते सगळे गमती जमती या नाटकामध्ये राजकीय व्यंगाने सुद्धा चालतायत आणि एकंदर हशा जो पिकतोय त्याने प्रेक्षकांना खेळवून ठेवणारं असं हे नाटक आहे. हा तुमचा आलिशान सोड. बसा बसा आरामाने बसा. मॅडम हा इथं फोन आहे, काही लागलं ना तर बिंदास फोन करायला. आणि हे पहा
हे मागे खिडकी आहे. तर माझी वेटरची भूमिका आहे आणि एकंदर सगळं म्हणजे या सर्किट हाऊस मध्ये ते सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देण्यात ते माझं सगळं कार्य आहे आणि सरांकडनं म्हणजे साहेबांकडनं मंत्री साहेब जे येतात सर्किट हाऊस मध्ये त्यांच्याकडनं काम करून घेण्याचे पैसे तो वेटर उकळून घेतो. ठीक आहे, तर ती तशी त्यातली त्या पात्राची तशी गंमत आहे. चालू वेटर आहे, जरा चॅप्टर वेटर आहे, त्यामुळे ती सगळी गमती जमती त्या सगळ्या नाटक करताना अनुभवायला मिळत आहेत आणि एकंदर सगळ्या कलाकारांची बॉन्डिंग असं आहे की त्या त्या पात्रांच्या त्या त्या स्वभावानुसार जे काही खटके उडतायत तर ते खटके आम्ही एन्जॉय करतोय सगळ्या पात्रांसोबत, म्हणजे साहेबांसोबत असतील, मंत्री साहेबांसोबत, त्यानंतर अजून बाकीची पात्र जी आहेत, मंत्री साहेबांचे पीए आहेत, त्यानंतर त्यांनी आणलेली असिस्टंट आहे, तर इतरही अशा अनेक पात्रांसोबत जी पात्र ही नव्हतात त्यांच्यासोबत ते जे खटके जे उडतायत ते खटके अनुभवताना आणि ते ऍक्ट करताना फार मजा येते. साहेब, तुमच्या भावाची तब्येत अजूनच बिघडून राहिली हो. वय 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 हे काय येणं माय कपडे घातले. जुन्या कपड्यावर वकलं ते वकलं 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 धबधबा नाही आहे रे. रिहर्सलच्या वेळी म्हणजे तालमी आमच्या जेव्हा झाल्या तेव्हा त्यातलाही अनुभव अगदी जबरदस्त होता. म्हणजे त्या तालमीत आम्हाला एक एक ते पात्र जसं जसं सापडत गेलं प्रत्येकाला आणि त्या घडणाऱ्या सगळ्या गमती जमती होत्या. तालमीतनं एक एक नाटक पुढे बसत गेलं, त्यात बऱ्याचशा घडामोडी घडत होत्या, त्या एन्जॉय करत गेलो आम्ही. त्यानंतर आता हे पात्र हे नाटक पूर्ण बसलंय तर ते दोन्ही अंक जेव्हा एकत्र सादर केले आम्ही तर तेव्हाचा अर्थात अनुभव वेगळा होता आणि ते सादर करताना त्या गमती जमती आमच्या बॅकस्टेजला ज्या चालतात त्या बऱ्यापैकी ऑनस्टेजही काही काही निघतात. म्हणजे संजय सरांकडनं किंवा आम्ही एकंदरच एकमेकांशी ते गिव्ह अँड टेकनी त्या गमती जमती काढत असतो आणि ती तशी मजा करत करत आम्ही हे नाटक एन्जॉय करतोय. तर साहजिकच प्रेक्षकांना सुद्धा ते तेवढं प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असेल आणि प्रेक्षकही तो आनंद अनुभवत असतील अशी खात्री आहे. काय आहे माझं नाव सुषमा भोसले आणि पहिल्यांदा माझं हे पहिलंच नाटक आहे, व्यावसायिक नाटक आहे सर्किट हाऊस आणि इथे खूप असे दिग्गज कलाकार आहेत आणि मला खूप आनंद होतोय कारण की विजय केंकरे सरांसोबत मला म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळतंय आणि आपले संजय नार्वेकर सर, गणेश पंडित यासारख्या दिग्गजांबरोबर मला काम करायची संधी मिळते, त्यामुळे मी स्वतःला खूप लक्की मानते. मी यात नर्स सिंधू नावाची भूमिका करते आणि ही जी नर्स सिंधू आहे ही तशी हुशारी आहे आणि थोडीशी बावळटही आहे आणि गणेश पंडित सर चिंतामणी धुरंधर नावाचं कॅरेक्टर करतात, त्याच्या अपोजिट हे कॅरेक्टर आहे. माझ्या हातात परत स्लीप झाला. स्लीप मध्ये कशाला उभा राहतो, गलीत उभा राहा. नमस्कार, मी प्रमोद कदम. गौतम जोगळेकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित सर्किट हाऊस हे कॉमेडी फार्सिकल नाटक आहे. हे नाटक खूप धमाल, तुफान धमाल मस्ती करणार आहे कारण मुळातच या नाटकात संजय नार्वेकर हे एक पॉवर बँक आमची एनर्जेटिक नट आहे आमच्या सोबत आणि बट ऑब्वियस दादासोबत काम करताना खूप मजा येते कारण तो ज्या पद्धतीने त्याचाही रोल खेळवत असतो किंवा त्याच्यासोबत आम्ही त्याची इतर पात्रही तो ज्या पद्धतीने खेळवत असतो. मी या नाटकात रॉनी लोबो नावाचं एक गोवानीश पात्र करतोय. ह्या म्हणजे एक सर्किट हाऊस आहे, गव्हर्नमेंट सर्किट हाऊस. त्या सर्किट हाऊस मध्ये हा त्याच्या बायकोला तो शोधायला आलाय आणि तो शोधता शोधता त्या जो मंत्री आहे म्हणजे संजय दादा की तो कसा इतर पात्रांना त्याच्यात गुंतवून ठेवतो स्वतःला वाचवण्यासाठी
त्या गुंतवणुकी याच्यात हा रॉनी लोबो पण त्याच्यात अडकलाय आणि त्यालाच कळत नाहीये की नेमकं मी काय करू आणि काय करू नको असं. ते म्हणजे इतकं धमाल पद्धतीने ते सगळे जे काही प्रसंग घडत जातात आणि त्याच्यातून ते नाटक पुढे 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 होतं. आणि खरं तर आता याचे 7-8 प्रयोग झालेत. प्रेक्षकांचा खूप प्रचंड अतिशय प्रतिसाद चांगला आहे. लोक एन्जॉय करतायत. 2-2.5 तास मस्त एन्जॉय करतायत. सर्किट हाऊस हे मुळात एक फार्सिकल नाटक आहे. जो मॅडनेस आहे, जो मूर्खपणा आहे, तो मूर्खपणा कन्व्हिक्शनने करण्यासाठी आमचा सगळ्यांचा कस लागतो इकडे. पण तुम्ही हे नाटक यासाठी बघायला हवं असं मला वाटतं, कारण सध्या आता जी काही ओव्हरऑल स्ट्रेसवाली सिच्युएशन आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, अगदी वैयक्तिक आहे, तर त्या स्ट्रेसवरचा उपाय म्हणून हे नाटक उत्तम आहे. कारण आम्हाला करत असताना सुद्धा मजा तीच येते, कारण आम्ही हे विसरून जातो की आम्ही हे नाटक आणि बाकीच्या या नाटका व्यतिरिक्त आमचं काही आयुष्य आहे. इतकं आम्हीच ते एन्जॉय करतो. आलेले प्रत्येक समोर बसलेला प्रत्येक प्रेक्षक तितकाच एन्जॉय करतो. आणि फार्स हा डोकं बाजूला ठेवून एन्जॉय करण्यासाठीच असतो. त्यात कुठेही लॉजिक बिजिक शोधायची फार आवश्यकता नसते. फार्सची स्वतःची काही लॉजिक्स असतात, जी माझ्या मते लॉजिक पेक्षा जास्त मॅजिक असतात असं म्हणायला हवं. कारण तो तुम्हाला कुठेही विचार करायला देत नाही आणि विचार करणं अलाउड नाही फार्स बघताना सुद्धा. त्यामुळे लोकांना मजा येते. त्यात आत्ता सगळ्यांना जर टेन्शन फ्री वातावरण हवं असेल तर किमान 2 तासासाठी आम्ही देऊ इच्छितो. 2-2.5 तास तुम्ही टेन्शन तुमचं विसरून जा, त्यातून बाहेर या, मजा करा, मस्ती करा आमच्या बरोबर आणि घरी जा निवांत होत. पुढच्या टेन्शनला फेस करण्याची ताकद आम्ही तुम्हाला देऊ असं आम्ही जाहीर करतो आणि सगळ्यांना सांगतो की हे नाटक बघायला या. इतर आत्ता नाटकं चालू आहेत आणि उत्तम नाटकं चालू आहेत रंगभूमीवर. सध्याचा काळ जरा बरा आहे, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की ती नाटकं बघू नका असं नाही, पण ती वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं आहेत. तसं हे फार्स या पद्धतीतलं नाटक आहे, त्यामुळे हेही चुकवू नका. नवीन नाटकांच्या घडामोडींसाठी थिएटर हॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की पूर्ण महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग आमचे चालू आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हे नाटक लागेल तेव्हा तुम्ही नक्की बघायला जा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्कीच तुमचे सगळे पैसे वसूल होतील आणि तुम्हाला एक विनोदी नाटकाचा छान अनुभव मिळेल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की थिएटर हॉलिक या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू. नक्कीच सर्किट हाऊस या नाटकाचे प्रयोग तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लागला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या परिवारासह, तुमच्या मित्रांसह, तुमच्या आप्तमित्रांसह नक्की येऊन बघा हे नाटक आणि 2 तासात तुम्ही पूर्ण टेन्शन फ्री व्हा. आणि अशाच नाटकाच्या घडामोडीसाठी, न्यूजसाठी थिएटर हॉलिक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा. कारण काय आहे, नाटक हे शेवटी परफॉर्मिंग आर्ट्स आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रेक्षकांसमोर ते केलं जात नाही तोपर्यंत ती प्रोसेसच पूर्ण होत नाही. त्यामुळे नाटकातला नट जितका महत्वाचा आहे तितकाच प्रेक्षक. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी येऊन हे आणि अशी नाटकं बघत राहावं तरच थिएटर पुढे चालत राहील. आणि आता थिएटरला एक नवीन सपोर्ट सिस्टीम म्हणजे हा डिजिटल मीडिया. आणि तसंच हे थिएटर हॉलिक्स हे आमचे जे मित्रमंडळी आहे जे आम्हाला नेहमीच सगळ्या नाटकात सपोर्ट करत असतात, आमचे इंटरव्ह्यू घेत असतात, सो त्यांचाही चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा थिएटर हॉलिक्स. आणि आमचं सर्किट हाऊस हे नाटक नक्की बघायला एक धमाल फार्सिकल नाटक आहे जे येऊन तुम्ही बघाल आणि एकदम फ्रेश होऊन जा. मी प्रेक्षकांना नम्र विनंती करेन की परत एकदा नव्याने आम्ही येतोय तुमच्या भेटीला, तर तुम्ही परत भेटायला आम्हाला या, हसायला या. खूप मजेशीर नाटक आहे, तुम्हाला नक्की आवडेल. थिएटर हॉलिक हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक. आजच्या सर्व प्रेक्षकांना ही नम्र विनंती आहे की सर्किट हाऊस नावाचं हे जे नाटक आहे ते आता रंगभूमीवर पुन्हा नव्याने आलेलं आहे, नव्या टीम सोबत आलेलं आहे, नव्या गमती जमती सहित आलेलं आहे. तर तुम्ही हे नाटक बघायला नक्की या. नक्की नाट्यगृहांमध्ये तुमची गर्दी होऊ द्यात आणि हा हास्याचा रोलर कोस्टर अनुभवायला तुम्ही नक्की या. आणि आता रंगभूमीवर जी काही नवीन नाटकं आहेत त्यांच्या घडामोडी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर थिएटर हॉलिक या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याची माहिती घेत राहा. धमाल असं नाटक आता पाहायचं असेल आणि मजा करायची असेल तर हे नाटक आमचं नक्की पहा. नवीन नाटकाच्या घडामोडीसाठी थिएटर हॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा.